वसईतल्या वालीव जवळच्या जयनगरमध्ये पावसामुळे रस्त्यावर पाणी आणि घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। त्यामुळे वसईकरांचं आरोग्य धोक्यात आलंय। या ठिकाणी नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते। या परिसरातील नागरिकांना कंबरभर घाणीच्या पाण्यातून प्रवास करावा लागतोय। या सर्व प्रकाराबद्दल मनपा प्रशासनाला वारंवार तक्रारी देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। हा रोड आहे ना आम्हाला खूप प्रॉब्लेम देत आहे। आता आमची मुलं शाळेत जातात, शाळा ऑलरेडी सुरू झालेत, इवन आम्हाला एक दिवस सुट्टी पण करावी लागली। आता त्याचा जिम्मेदार कोण आहे? त्याशिवाय रोगराई पसरत आहे, डिसीजेस खूपच पसरत आहेत, मच्छर येतात, हे येतात। आता त्यांना जबाबदार कोण आहे? इकडनं वॉर्ड नंबर 76 आणि वॉर्ड नंबर 74 दोघांच्या मध्ये ही बिल्डिंग आहे, म्हणजे अगदी सीमेवर असल्यासारखी आमची अवस्था झालेली आहे। ना इकडचे नगरसेविका लक्ष देत ना इकडच्या। आम्ही ज्या दिवशी पहिला पाऊस पडला त्या दिवशी त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण आम्हाला दोन्ही नगरसेविका आम्हाला फोनवर उपलब्ध झाल्या नाही। ऑफिसमध्ये गेलो तर ऑफिसमध्ये त्यांची काही भेट होऊ शकली नाही। त्यानंतर मी महानगरपालिकेत कंप्लेंट केली, दोन्ही बिल्डिंगच्या वतीने मी स्वतः महानगरपालिकेत जाऊन कंप्लेंट केली। त्याच्यानंतर काल ज्या दिवशी पहिला पाऊस पडला त्याच्यानंतर काल थोडी हालचाल झाली, महानगरपालिकेचे अधिकारी सभापती वगैरे आले, त्यांनी सर्व पाहणी केली, तरी पण अजूनपर्यंत त्याच्यात काही पर्याय नाही। तुम्ही चिखलामध्ये बरबटलेले आहात, काय वाटतं तुम्हाला याच्यामुळे? आता मला जाऊन आंघोळ करायला लागेल, माझं काम सगळं ते वाया गेलं। आता मला आता घरी जावं लागेल परत। काल आम्ही ते जाऊन बघून आलो प्रत्यक्ष जागेवर, आणि दुपारनंतर आम्ही ते माणसं लावून तिथे जे गटर चोकअप होता तो चोकअप काढलेला आहे। आता मी आल्यापासून तर माझ्याकडे तिकडची काही तक्रार आली नाही, आणि आम्ही स्वतःच तिथे पाईप टाकून तो रस्ताचे क्रॉसिंग करून आम्ही तो पाणी काढायचा प्रयत्न करणार। वसईमधला हा प्रकार आपण पाहताय। पावसामुळे रस्त्यावर पाणी आणि घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे, आणि लोकांच्या तक्रारी काय आहेत ते सुद्धा आपण ऐकलेलं आहे। नगरसेवक, दोन्ही वॉर्डातले नगरसेवक जबाबदारी घेत नाहीयेत, फक्त टोलाटोलीची उत्तरं देत आहेत। कारण हा जो रस्ता आहे तो 2 नगरसेवकांच्या म्हणजे 2 वॉर्डांच्या मधला आहे, त्याच्यामुळे कुठलाही नगरसेवक याकडे लक्ष देत नाहीये। ही नागरिकांची मुख्य तक्रार आहे। कशा पद्धतीने या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, कशा घाणीच्या साम्राज्यातून या ठिकाणाहून रस्ता काढावा लागतोय लोकांना, ते आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहताय। त्याच्यामुळे हा रस्ता म्हणावा की नाला म्हणावा, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे।